10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. आज या ठिकाणी हडपसर विधानसभा क्षेत्रातील सन्माननीय वकिलांचा मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी घेतला. यावेळी वकिलांनी एक संकल्प केला आहे की आपण महायुतीचे उमेदवार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याप्रमाणे आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंबा दिला आहे. खरं म्हणजे माननीय मोदी साहेबांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने न्यायालयीन सुधारणांसाठी अनेक प्रकारचा निधी हा दिला गेलेला आहे. ह्या वर्षीचंच बजेट जर आपण पाहिलं तर 7,000 कोटी रुपयांचा निधी हे न्यायालयीन सुधारणांसाठी दिलेला आहे. इतका मोठा निधी यापूर्वी कधीही दिला गेलेला नाही. अशा अनेक विषय आहेत की जे न्यायालयीन सुधारणेसाठी असतील, वकिलांच्या हिताच्या करता असतील, हे ह्या सरकारने केले. प्रामुख्याने आज विरोधकांचा प्रचार आहे की माननीय मोदी साहेब हे संविधानाला तोडून काढणारे, फाडून काढणारे. परंतु माननीय मोदी साहेबांनी एवढा सन्मान आजपर्यंत कुणीही संविधानाला दिला नाही. माननीय अटलजींचं सरकार असेल, माननीय मोदीजींचं सरकार असेल, यांच्या काळामध्ये संविधानाचा जेवढा सन्मान केला गेला तेवढा सन्मान यापूर्वी कधीही केलेला नाही. अशा प्रकारचे अनेक विषय आज वकिलांनी काही मागण्या देखील माननीय दादांपुढे ठेवल्या. प्रामुख्याने राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या इमारतीसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जमीन उपलब्ध करून दिली. हे महाराष्ट्र शासनाने फार मोठं काम केलं. त्यांचंही आज या ठिकाणी आम्ही आभार मानतो. धन्यवाद. तिथे हॉटेलमध्ये इथं दादांनी वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा मंजूर करण्यासंबंधीचं आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल आणि इतर सामाजिक समस्याबद्दल सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. अशा रीतीनं आपण आढळराव पाटलांना आम्ही सर्वजण वकील बंधू भगिनी मतदान करणार आहोत आणि घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारणार आहोत. महायुती वकील मेळावा म्हणजे राष्ट्रवादी लीगल सेलचे पदाधिकारी, RPI लीगल सेलचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, भाजप लीगल सेलचे पदाधिकारी असा एक महायुती मेळावा आयोजित केला होता. तर या मेळाव्याला अजितदादांनी आज वकिलांसाठी वेळ देऊन वकिलांना आव्हान केले की आपल्याला मतदान का करायचंय शिवाजीराव आढळराव पाटलांना. आणि आपल्या देशात जे चाललेलं आहे त्यांनी थोडक्यात सांगितलं की हे ग्रामपंचायत महानगरपालिका नसून ही देशाची इलेक्शन आहे. देशाच्या इलेक्शनला आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. शिवाजीराव आढळराव पाटील त्यांचं महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाला मतदान म्हणजे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण मतदान होणार आहे. तरी सर्वांना त्यांनी आव्हान केले व विनंती केली की आपल्याला महायुतीचा उमेदवार इथे निवडून आणायचा आहे. आणि सगळ्या महायुतीच्या लीगल सेल तर्फे असे ठरले की आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायचं आहे. दादांनी आज वकील वर्गाला आव्हान दिलं की जो वकील वर्ग हा एक समाजाचा आरसा आहे. वकिलांच्या बाबतीत त्यांनी ज्या आमच्या काय बेसिक समस्या आहेत त्या समस्याबाबत त्यांनी मी राज्य शासन व केंद्र शासन यांचा एक योग्य सहयोग घेऊन आम्ही ते सर्व तुमचे जे अडचणी आहेत ते दूर करू असे त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. आज प्रत्येक सामान्य माणसालाही देखील माहिती आहे की पंतप्रधान कोण होणार आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे लोकप्रिय उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांना आपण वकील वर्गाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे व त्यांना घड्याळ चिन्हावर त्यांचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायची आम्ही सर्वांनी वकील वर्गाने इथे ग्वाही दिलेली आहे. आपण बघताय की आज आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वकिलांचा एक चांगल्या संख्येचा मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी दादांनी आवर्जून सांगितलं की आपण आढळरावांच्या प्रचारार्थ आपण आहोत. आढळरावांना तर मतं द्यायचीच आहेत, परंतु महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी मत द्यायचंय. या ठिकाणी कमळा चिन्हावर उभे असलेले मुरलीधरजी मोहोळ असतील, त्याबरोबर आमचे श्रीरंगजी बारणे असतील, धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले
त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना आपण विजयी करायचं. कारण ह्याच्या मागचं कारण म्हणजे देश कोणाच्या हातात द्यायचा आज आपल्याला विचार करायची गरज आहे. सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि त्यांना हात बळकट करणं. आणि आपण बघतोय जसं संविधान बदलाची खोटी अफवा पसरवली जाते. याबाबत काल केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली राहुल गांधी यांच्या विरोधात की संविधान बदलाची खोटी अफवा पसरून जनतेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आपण बघतोय दादांनी देखील हे सांगितलं की आपण सगळेजण वकील आहोत, आपण वकील बांधतो. संविधान बदलणं सोपं आहे का? संविधानामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं, तेव्हा त्या केल्या जातात. परंतु संविधान बदलणं कोणाच्या बापालाही शक्य नाहीये. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सर्व समितींनी अत्यंत विचारपूर्वक हे संविधान निर्माण केलंय. महायुतीला सगळ्यांनी मतदान करून जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातनं खासदार मोदीजींच्या पाठीशी उभे करायचे आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं असं आदरणीय अजितदादांनी आवाहन केलं. वकील वर्गाने त्याला मोठ्या प्रमाणात एकमुखी पाठिंबा दिला. म्हणजे सर्वजण महायुतीचा मागं उभं राहा अशी ग्वाही.